नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। विना नंबर प्लेट ट्रॅक्टरवर मेहरबानी का? सर्वसामान्यांवर कायद्याचा बडगा तर त्या ट्रॅक्टरची सुटका कशी? प्रमोद अमृतकरांचा थेट सवाल। शहादा शहरात विना नंबर प्लेट असलेला ट्रॅक्टर वाहतूक पोलिसांनी जप्त केल्याची कारवाई केवळ देखाव्यापुरतीच होती का, असा संतप्त सवाल उपस्थित झालाय। कारण जप्त केलेला ट्रॅक्टर अवघ्या काही मिनिटातच कोणतीही ठोस कारवाई न करता सोडून देण्यात आल्याचे समोर आले आहे। सदर ट्रॅक्टरची नोंदणी, विमा, परवाना व इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती की नाही? ट्रॅक्टरला नंबर प्लेटच नसताना मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई झाली की नाही, असे अनेक गंभीर प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाले आहेत। असा संतप्त सवाल उपस्थित झालाय कारण जप्त केलेला ट्रॅक्टर अवघ्या काही मिनिटातच कोणतीही ठोस कारवाई न करता सोडून देण्यात आल्याचे समोर आले आहे। सदर ट्रॅक्टरची नोंदणी, विमा, परवाना व इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती की नाही? ट्रॅक्टरला नंबर प्लेटच नसताना मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई झाली की नाही, असे अनेक गंभीर प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाले आहेत। विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांकडे नंबर प्लेट अथवा कागदपत्रांमध्ये किरकोळ त्रुटी असल्या तात्काळ दंड, वाहन जप्ती आणि कायद्याचा बडगा उगारला जातो। मग विना नंबर प्लेट ट्रॅक्टरवर मात्र कायद्याचे नियम शिथिल का झाले, असा थेट आरोप होत आहे। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद अमृतकर यांनी 26 जानेवारी रोजी तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णाकांत कनवारिया तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या उपस्थितीत जोरदार सवाल उपस्थित केलाय। कायदा सर्वांसाठी समान असतो की काही मोजक्यांसाठी वेगळा, असा रोखठोक प्रश्न उपस्थित करत अमृतकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे शहाद्यात वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून कायद्याचा तराजू नेमका कुणासाठी झुकतो, असा संतापजनक सूर नागरिकांमध्ये उमटत आहे। आणि ते जसं ते ट्रॅक्टर पकडलं होतं ना, त्याचं बी आम्हाला ते दाखवा काय केलेलं तुम्ही कारवाई। ते ट्रॅक्टर पकडलं होतं ते कसं काय सोडलं बुवा? कोणाच्या याच्यानं सोडलं तुम्ही? काय याच्यानं सोडलं? आता ही गाडी त्याला खाली करून येऊ द्या आणि खाली गाडी जमा करून घ्या। तुमच्याकडे आता त्याचा फोटो काढून घ्या लागला तर, त्याच्या गाडीत सामान होतं असं। लोकसेतू मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लाला चव्हाण, वडाळी। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।